एक मिनिट. नमस्कार मित्रांनो, आज आपण लहान वयोगटातील मुलांना भागाकार सोप्या पद्धतीने कसा शिकवायचा हे एका शैक्षणिक साधनाद्वारे बघणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही देखील हे शैक्षणिक साधन घरी तयार करू शकता. तर चला आपण एक उदाहरण घेऊया. आता आपण एक उदाहरण घेऊया. 15/5 हे आपण उदाहरण घेऊया. तर मुलांना आपल्याला समजावून सांगायचं आहे की 15/5 म्हणजे समजा जर तुमच्याकडे 15 चॉकलेट आहे आणि ते 5 विद्यार्थ्यांना समान पद्धतीने वाटायचे, तर कशा पद्धतीने वाटणार? तर त्यासाठी आपण काय करूया, 15 चॉकलेट घेऊया आणि ते 5 मुलांना समान पद्धतीने वाटायचे. तर चला 5 मुलांना ते समान पद्धतीने वाटूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 अशा पद्धतीने आपण 15 चॉकलेट 5 मुलांना समान पद्धतीने वाटले. तर एका मुलाला किती चॉकलेट येतील बरे? तर चला बरं आपण मोजूया. 1 2 3 म्हणजे 15/5 बरोबर आपलं उत्तर किती आलं आहे? 3 हे उत्तर आलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना किंवा मुलांना घरी सहजपणे किंवा शाळेतही भागाकार शिकवू शकतात. मित्रांनो, बऱ्याच वेळा लहान मुलांना हातच्याची बेरीज करत असताना गोंधळ होतो व ते चुका करतात. तर आज आपण असे एक शैक्षणिक साहित्य बघणार आहोत की ज्याद्वारे मुलांना हातच्याची बेरीज जर आपण शिकवली तर ते कधीही चुका करणार नाही. तर चला बघूया कशा प्रकारे करायचं आहे. आपण एक उदाहरण बघूया. 16 + 25. तर सर्वप्रथम 6 आणि 5ची आपल्याला बेरीज करून घ्यायची. 6 आणि 5 झाले 11. तर आपण इथे 11 लिहून घेणार आहोत आणि जो 1 आहे तो आपण सरळ याद्वारे अशा प्रकारे हातच्याला 1च्या वरती नेणार आहोत. नंतर आपण ह्या 3 अंकांची बेरीज करणार आहोत. 1 आणि 1 2 2 आणि 2 4. तर आपलं उत्तर आलेलं आहे 41. म्हणजे अशा प्रकारे जर आपण बेरीज मुलांना शिकवली हातच्याची बेरीज, तर ते कधी हातचा द्यायला विसरणार नाहीत. नमस्कार मित्रांनो, आज आपण विद्यार्थ्यांना संख्या तयार करणे, संख्यांचे स्थान ओळखणे आणि संख्येचे विस्तारित रूप लिहिणे हे एकाच शैक्षणिक साधनातून कसे शिकायचे हे आज आपण बघणार आहोत. तर सर्वप्रथम आपण बघू शकतात की मी अशा प्रकारे एक शैक्षणिक साधन तयार केलेलं आहे. तर चला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण आपल्याकडे खडू असतील तर खडू आपण या बॉक्समध्ये टाकूया. आता आपण कोणती संख्या तयार होती ते लिहूया. तर 1 2 3 4 5 1 2 3 1 2 3 1 2 म्हणजे अशा पद्धतीने आपली 5332 ही संख्या तयार झाली आहे. तर आता आपण विद्यार्थ्यांना संख्येचे स्थान कसे ओळखायला शिकवायचे तर बघूया. 5 ही संख्या कोणत्या स्थानी आहे? तर 5 ही संख्या हजार स्थानी आहे. 3 ही संख्या कोणत्या स्थानी आहे? तर शतक स्थानी आहे. 3 ही संख्या दशक स्थानी आहे आणि 2 ही संख्या एकक स्थानी आहे. तर आता आपण विद्यार्थ्यांना या संख्येला विस्तारित रूप कसे द्यायचे तर ते बघणार आहोत. तर सर्वप्रथम 5 हजार स्थानी आहे. 3 शतक स्थानी आहे म्हणजे 3 शतक. 3 दशक स्थानी आहे म्हणजे 3 दशक आणि 2 एकक म्हणजे 2 एकक. अशा पद्धतीने आपण संख्येचे विस्तारित रूपसुद्धा आपण तयार केलेलं आहे.